नाही एक तर काही आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारचं माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या वर्षीचं जे बजेट सादर झालं, अर्थसंकल्प सादर झाला, त्यावेळेस ठिकठिकाणी जाऊन या अर्थसंकल्पामध्ये नेमकं सर्वसामान्य माणसासाठी या देशाच्या प्रगतीसाठी 2047चा जो काही संकल्प आहे विकसित भारताचा तो पूर्ण करण्यासाठी म्हणून नेमकं याच्यामध्ये काय काय आहे याचं थोडं विस्तृत सादरीकरण असेल, माहिती देणं असेल, यासाठी आज मी संभाजीनगर शहरामध्ये आलो होतो आणि सर्व ज्या सगळ्या संवाद माध्यमांची आज त्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमाशी संवाद होता तो आता झाला. एक पक्षाची बैठक आहे आमच्या या विभागाची, आज पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीला आता जाणार. मी आता ऐकलं ते मला असं वाटतं की केवळ एका राजकीय सूडबुद्धी म्हणा किंवा राजकीय थोडासा द्वेषापोटी माननीय पवारसाहेब त्यांनी ते हे वक्तव्य केलं आहे. खरं तर त्यांनी जो आरोप केला तर त्यावेळेला यांचंच सरकार होतं आणि देशात यांच्याच सरकारमध्ये अनेक नेते काँग्रेसचे हे सांगत होते की आपण हे करतोय, अमित भाई शाह यांच्यावरती जी काय कारवाई करतोय ही चुकीची, हे करू नका. हे त्यावेळेस सुद्धा होतं, तेही जाऊ द्या. पण त्यानंतर पवारसाहेबांनी जो दाखला दिला सुप्रीम कोर्टाचा, तर सुप्रीम कोर्टाने माननीय अमित भाई शाह यांना या प्रकरणामध्ये निर्दोष मुक्त केले. आता मला असं सांगायचं की साहेब, आपण केंद्रातलं बघू नका, केंद्रातले गृहमंत्री बघू नका, राज्यातले गृहमंत्री ज्यांना तुम्ही केलं त्यांना वसुलीच्या गुन्ह्याखाली 13 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि ते आता बाहेर तर आले, ते फक्त जामिनावरतीच आले. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याजवळ काय हे थोडंसं पाहावं, कदाचित ते विस्मरण साहेबांना झालेलं असावं. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं.